पेंटिंग ब्राझीलला जाणार आहे. Levado isso para o Brasil e com certeza os brasileiros vão gostar muito da obra do Raj. Hello, my name is Raj Nandeo Jangam. I am from Pune, Maharashtra. ज्या कामासाठी मी आलो होतो ते हे काम आहे, म्हणजेच एक्झिबिशन. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो आज मी हा व्लॉग जो बनवत आहे तो एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी जिथून शूट करतो तर मागे ह्या ज्या 3 पेंटिंग्स आहेत, सो त्या माझ्या स्वतःच्या पेंटिंग्स आहेत, कारण की मी प्रोफेशनली आर्टिस्ट आहे. सो ह्या 3 पेंटिंग्स मी माझ्या स्टुडिओमध्ये लावलेल्या आहेत. सो हा माझा स्टुडिओ आहे. मी प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट आहे. सो हा माझा टॅटू स्टुडिओ आहे आणि इथेच मी टॅटूज पण करतो प्लस पेंटिंग्स पण करतो. जानेवारीमध्ये बँगलोरला एक्झिबिशन आहे. सो मी बँगलोरच्या एक्झिबिशनसाठी पेंटिंग्स करत आहे आणि त्याचीच ही तयारी चालू आहे. सो त्याचाच मी ब्लॉग बनवला. तो सेटअप करून घेतलेला आहे. इकडे कलर्स व्यवस्थित अरेंज केलेले आहेत, पॅलेट, ब्रश, टिश्यू पेपर्स ठेवलेले आहेत आणि पेपर टेपनी चिटकून ठेवलेलं आहे, जेणेकरून काय होईल की कलर्स वगैरे उडले तर भिंत खराब नाही होणार. मागं ट्रायपॉड लावलं आहे जेणेकरून मी काम करतानाचं क्लोजअपचं शूट घेता येईल. इकडे ट्रायपॉड, इकडे काम लावलं आहे आणि ही पेंटिंगचं मी ड्रॉइंग ऑलरेडी करून घेतलेलं आणि वॉश वगैरे देऊन ठेवलेलं आहे. सो ऑलमोस्ट तयारी सगळी करून झालेली आहे. पेंटिंग्स होत आलेल्या आहेत आणि जेवढ्या झाल्या त्यांना मी फ्रेमिंगला घेऊन चाललेलो आहे. तर मी मागे सेटअप लावून ठेवलं आहे आणि इथं पेंटिंग्स तुम्ही बघू शकता की मी कशा केलेल्या आहेत. पेंटिंग कशा वाटल्या कमेंट करा आणि नक्की सांगा. तर आता लागूया पुढच्या तयारीला. 2000 years later. तर फायनली तो दिवस आलेला आहे. आम्ही निघालेलो आहे बँगलोरसाठी. तयारी बघा इकडे चालू आहे. पेंटिंग्स भरून चालू आहे. गाडी खचाखच भरली पेंटिंगनी. गाडीची साफसफाई करणं पण खूप महत्त्वाचं आहे. पॅकिंग करून झालेली आहे. कारमध्ये बसलो आहे. आता निघायचं आहे बँगलोरला. तर मजा येणार आहे. बँगलोर 879 का 89 किलोमीटर आहे पुण्यावरून. तर ट्रॅव्हलिंगला मजा येणार आहे. बाय रोड चाललेलं आहे टाटा पंचमध्ये. टाटा पंचची जर डिलिव्हरी व्हिडिओ पाहिलेली नसेल तर आय बटनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ पण बघून घ्या आणि एन्जॉय करा. आता आपण निघूया बँगलोरला. सकाळी 10ला निघायचं होतं. 10ला पण नाही, सकाळी 8:30ला निघायचं होतं, पण आता वाजत आलेले आहेत 1:30. पटकन जातो आणि जेवण करून घेतो. केस पण खूप खराब झाली आहेत. आता आम्ही आलो आहे श्रीकृष्ण प्युअर व्हेजमध्ये. पटकन जेवण करून घेतो. पहिलं ऑर्डर तर द्यायला पाहिजे. चला आपण जाऊन बसू. मसाला पापड आलेला आहे. आता मसाला पापड खाऊन घेऊ. मसाला पापड टेस्टी आहे. मस्त काजू पनीर आणि चपाती ऑर्डर केलेली आहे. आता जेवण करू आणि निघू पटकन. जेवण करून झालंय. आता गाडीत बसायचं आणि निघायचं. खूपच लेट झालेलं आहे. सो आत्ता इंट्रो देतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो फायनली आज दिवस आलेला आहे. बँगलोरला मी चाललेलो आहे पेंटिंगच्या एक्झिबिशनसाठी. तर पॅकिंग वगैरे सगळं करून झालं, जेवण वगैरे करून झालेलं आहे. सो आत्ता मी इंट्रो देतो आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि
बँगलोरचा ब्लॉग आहे तो माझ्यासोबत एन्जॉय करा. हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आम्ही एवढ्या लॉंग रूटला चाललेलो आहे. बँगलोरला मी जाऊन आलेलो ऑलरेडी फॅमिलीसोबत, पण कार ड्राईव्ह करत आम्ही चाललो आहे. तो हा एक्सपिरियन्स पहिला आहे. आमची पहिली मोठी ट्रिप आहे. एक्झिबिशनच्या निमित्ताने आमची ट्रिप होती आहे. सो मी खरंच खूप एक्सायटेड आहे. खूप मजा येणार आहे. मी फर्स्ट टाइम बँगलोर चालू कार ड्राईव्ह करत. सो आता लेट्स सी किती मजा येणार आहे. स्वतः मी हत्तरगीमध्ये पोचलेलो आहे. चहा ब्रेक घेतलेला आहे की बरंच ट्रॅव्हलिंग करून आलेलो आहे. आता जमलेलं तर म्हटलं थोडी चहा पिऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. अजून बरंच लांब जायचं आहे. 295 किलोमीटर आम्ही आत्तापर्यंत आलेलो आहे ड्रायव्हिंग करत. आता टाईम झालेला आहे 7:37, 7:30 झालेले आहेत. दुपारी 1:15 निघालो होतो. तर आता चहा पिऊ मस्त आणि निघू. भूक लागली तर आपण जेवायला थांबलेलो आहे हॉटेल भारत प्लेस, जिथे आपण जाऊ शकतो तिथपर्यंत जायचं, रूम बुक करायची तिथपर्यंत. सो बघू 11, 11:30 पर्यंत ट्रॅव्हलिंग करायचं आहे आणि मग रूम बुक करायची आहे. हुबळीला मे बी आम्ही रूम बुक करू. हुबळी नाही ना, कुठे जायचं आहे? हुबळी ना, हुबळीला मे बी आम्ही रूम बुक करू आणि आपण तिकडून पुढे जाऊ. तर आता पटकन जाऊन जेवण करू. तो पण चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करत राहा. Best to give me that loyalty. Best to give me that loyalty. 'Cause I'm taking the world, you'll see. 'Cause I'm taking the world, you'll see. They'll be calling me, calling me. They'll be calling me, calling me. They'll be calling me royalty. तर आता जेवायला बसलेलो आहे. कढई पनीर मागवली आहे आणि इकडची भाजी जरा वेगळीच आहे. कढई पनीर मागवली आहे, भाजीची वेगळीच दिसते. आता बघू, टेस्ट खाऊन बघितलं की टेस्ट कळेल कशी आहे. तर खाऊन घेतो, आता भूक लागली. दिलखुश आईस्क्रीम मागवलेली आहे आणि बघूनच दिलखुश झालेलं आहे. आईस्क्रीम बघू शकता. The next morning. गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललेलो आहे नाश्ता करायला. काल रात्री आम्ही मध्येच राहिलो. कुठे राहिलो काय माहीत नाही आहे. तर मी तुम्हाला थोडा वेळ सांगेल की आम्ही काल रात्री कुठे स्टे केला. तर आता 12 वाजून 9 झाली आहेत. काल आमच्याकडून जेवढं झालं तेवढं आम्ही ड्रायव्हिंग केलं. एका स्ट्रेचमध्ये बँगलोरला पॉसिबल नाही आणि खूप उशीर झालेला, झोप पण येत होती की आजचा दिवस सगळा वाया गेला असता. मग काल रात्री आलो होतो तेव्हा काही नव्हतं. काल रात्री आलो आम्ही तेव्हा इकडं काही नव्हतं. सगळा सामसूम रस्ता होता आणि आता एवढी गर्दी आणि एवढी माणसं तिकडं, बापरे. आता खरं कळते पण की काल रात्री अख्खी ड्रायव्हिंग आम्ही अंधारात केली. आणि हा एक गंमत सांगतो, काल रात्री पाऊस पण पडत होता. पाऊस सुद्धा चालू होता. फक्त पाऊस पडायला नको रविवारी, नाही तर खूप प्रॉब्लेम होईल. तर जाऊ आता पटकन नाश्ता करून येऊ. मंदिर पण खूप भारी आहे, खूप मोठं मंदिर आहे. आता आम्ही आहे हरिहरामध्ये. आता नाश्ता करायला आलो आहे हॉटेलमध्ये. मस्त इकडे साऊथ इंडियन डिश ट्राय करणार इकडचं स्पेशली हॉटेलमध्ये. इकडे लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. तर इकडे येणार असाल ना तर कन्नड स्पीक घेतली पाहिजे तुम्हाला यायला. 2 प्लेट करो. 2 प्लेट है या 2 प्लेट है. 2 प्लेट डबल पीस ना. हाँ डबल 2 लँग्वेजचा प्रॉब्लेम बघू शकता तुम्ही. आता बघू आता इथे टेस्ट कशी येतो. आपला टेस्टी डोसा आलेला आहे. तर नाश्ता करून झालेला आहे. नाश्ता खरंच खूप टेस्टी होता. पोटभर आम्ही म्हणजे नाश्ता म्हणजे नाही जेवणच झालेलं आहे. या हॉटेलमध्ये होता आम्ही. आता ह्याच्यावरती नाव काय आहे ते काय माहीत नाही, पण आम्ही आहे हरिहरामध्ये आता सध्या.
सो फायनली मी पोचलेलो आहे बँगलोरमध्ये, चित्रसंध्येमध्ये आहे. तर जाऊन पहिलं रजिस्ट्रेशन केलं, ज्याच्यामध्ये आपल्याला जेवणाचं आणि लंचचं कुपन भेटलेलं आहे. ॲम्बियन्स कॉलेजचं खूप छान आहे. स्टॉल कुठे आहेत ते पण आम्ही बघून घेतलं आणि फायनली आलेलो आहे रूमवरती. रूम पण छान आहे. भेट झाली मित्रांची. आणि आपल्याकडे दिल्लीचे पण फ्रेंड्स आहेत, तर दिल्लीवरून आलेत एक्झिबिशनसाठी. सर तुम नाम काय म्हटलं भाऊ? नाम आपका? पुष्कर झा. भाई का नाम पुष्कर झा है. ये दिल्ली से आए एग्जीबिशन के लिए और हमारे व्लॉग में भी है. तो आज मस्त ये हमारा रूम है, तो यहाँ पे हम मस्त आराम करेंगे. काल आम्ही ट्रॅव्हलिंग करताना भर उन्हामधून, सॉरी नाही रात्रीचं आलं, पण उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत होता. अबे साले. हायवेला पण आम्हाला खूप पाऊस लागला. तर आता मस्त फ्रेश होतो आणि जेवायला जातो. The next morning. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. ज्या कामासाठी मी आलो होतो ते हे काम आहे, म्हणजेच एक्झिबिशन. बॅक साईडला माझा सेटअप करून झालेला आहे, कारण की सकाळी 5:30 वाजता उठून आम्ही मस्तपैकी तयार झालो आणि सगळं पेंटिंग घेऊन आलो एक्झिबिशनसाठी. एक्झिबिशनची शूट नाही घेतलं, कारण की सेटअप करताना खूप वेळ गेला ऑलरेडी माझा. त्यामुळे मी सेटअप करून झाल्यानंतर ब्लॉग चालू करतो आहे. तर एकदा सेटअप तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही सांगा की सेटअप सांगा कसं झालेलं आहे आणि कमेंट करायला विसरू नका. या बाजूला सेटअप करून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित तुम्हाला परत व्यवस्थित दुसरं शूट घेतो आणि तुम्हाला सेटअप पण दाखवतो. असं सेटअप केलेलं आहे. बॅक साईडला हे सगळ्या पेंटिंग हँग केलेल्या आहेत. ही पेंटिंग आणि ही पेंटिंग माझी स्टुडिओमधली मी घेऊन आलेलो आहे आणि या सगळ्या पेंटिंग्स मी नवीन केले. तर इकडे सगळीकडे पेंटिंग्स चालू आहेत, खूप सारे पेंटिंग्स आहेत सगळीकडे आणि खूप छान छान पेंटिंग्स आहेत. बँगलोरला मी चित्रसंध्येमध्ये आलेलो आहे. तर एक्झिबिशन दरवर्षी असतो जानेवारीमध्ये. त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याचे फॉर्म सुटतात नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये आणि आपल्याला कन्फर्मेशन आल्यानंतर आपण एक्झिबिशनला येऊ शकतो. हॉटेलमध्ये राहण्यासाठीही आपल्याला सोय केली जाते आणि हॉटेल पण खूप छान आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हॉटेल पण खूप जवळ आहे. तुम्ही 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्ही हॉटेलवरून एक्झिबिशनच्या ठिकाणी येऊ शकता. इकडे मी स्पीकर पण लावला आहे, मस्त म्युझिक ऐकतोय, रिंग लाईट पण लावतोय. इकडे सगळे स्टॉल्स लागलेले आहेत. तुम्हाला थोडे स्टॉल्स दाखवतो. तुम्हाला एक्झिबिशनमध्ये पण बघायला भेटेल पेंटिंग. खूप छान छान पेंटिंग्स केलेले इकडे. पेंटिंग्स पण दाखवतो मला. मग काहीतरी वेगळं केलंय. You go it, Sanjay. You go back. I'll take. I want you guys. इकडे स्कल्पचर पण केलेले आहेत मार्बल्समध्ये. या बाजूला पण आहे. अजून काय काय सेटअप लावत आहेत तिकडे. तिकडे सुद्धा लांबपर्यंत स्टॉल्स आहेत खूप, पण तिकडे मला एवढं जाणं पॉसिबल नाही होणार की मला माझ्या स्टॉलवरती पण थांबणं गरजेचं आहे. तिकडे भरपूर जणांचं काम आहे. जबरदस्त पेंटिंग केली हा, मस्त मस्त मजबूत. अरे बाप रे, हमें हुसैन. सेटअप चालू आहे इकडं. मस्त केलं.
Best to give me that loyalty. Best to give me that loyalty. 'Cause I'm taking the world, you'll see. 'Cause I'm taking the world, you'll see. They'll be calling me, calling me. They'll be calling me, calling me. They'll be calling me royalty. Eu gostei muito da pintura do Had, principalmente pelos traços retos que ele faz. E nós vamos levar tudo isso para o Brasil e com certeza os brasileiros vão gostar muito da obra do Had. पेंटिंग ब्राझीलला जाणार आहे. सरांनी जे काही बोललं पेंटिंगबद्दल ते ब्राझीलमध्ये बोललेलं आहे, ब्राझील लँग्वेजमध्ये. सो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे की माझी पेंटिंग ब्राझीलला जाणार आहे. सरांचा मी नंबर पण घेणार आहे आणि त्यांना हा ब्लॉग पण मी दाखवणार आहे. पेंटिंग बहुत अच्छी थी, कलर स्कीम एंड द बैलेंस इज वेरी गुड. Really, as soon as I saw it, I wanted to buy it. Thank you so much. Thank you so Thank much. you so much. Yeah, I hope you had a good day. Yes, thank you, sir. Best to give me that loyalty. Best to give me that loyalty. 'Cause I'm taking the world, you'll see. 'Cause I'm taking the world, you'll see. They'll be calling me, calling me. Hello, my name is Raj Nandyo Jagam. I am from Pune, Maharashtra. This is my second time and I really like the environment of Bangalore and I really enjoy the show. This is my style. This is a contemporary art and this is my own creation and I like to work this kind of paintings. Thank you so much. Thank you. Yes. What did you say? इव्हिनिंग होत आलेली आहे आणि मजा पण आली एक्झिबिशनला. लाईट कमी होत आली म्हणून म्हटलं आत्ताच व्हिडिओ शूट करावं. एक्सपिरियन्स खूप छान होता. आता 3 पेंटिंग्स राहिले. सकाळी तुम्ही बघितलं की डिस्प्ले खूप जास्त होतं. आता फक्त 3 पेंटिंग्स राहिलेल्या आहेत. होप सो ते तिन्ही पण सोल्ड आउट होतील, मग अजून मजा येईल. A few moments later. नमस्कार मित्रांनो, एक्झिबिशन कंप्लीट करून झालेलं आहे आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता. सो आता मी आलो आहे रूमवरती. तर एक्झिबिशनचा खूप एक्सपिरियन्स छान होता, खूप मजा आली. पूर्ण दिवस एन्जॉय केला, नवीन नवीन मित्र पण भेटले आणि पेंटिंग्स पण माझ्या सगळ्या सोल्ड झाल्यात. 2 पेंटिंग्स राहिल्या त्या मी माझ्या घरी घेऊन जाणार आणि स्टुडिओमध्ये लावणार आहे. तर एक्झिबिशन कंप्लीट झालेलं आहे. पॅकिंग करतानाचा व्हिडिओ शूट नाही केलं कारण की खूप उशीर झाला होता. 8:30 वाजले होते आणि लाईट्स पण कमी होत्या आणि प्लस पॅकिंग करायची होती आणि परत रूमवरती यायचं होतं. सो मी तिथलं काही शूट नाही केलं. सो आता मी रूमवरती येऊन शूट करतो आहे. तर खूप दमलेलं, आता फ्रेश होणार, जेवण करणार आणि मस्त आराम करणार आहे. आणि बँगलोरचा हा व्लॉग आज इथे संपत आहे. सो आता मस्त आवडतो आणि भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. पण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कशी वाटते ते कमेंट करा आणि नक्की सांगा. तर आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.